कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याची पाहणी केली होती. त्यावेळी एका झेडपीच्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार आढळून आला. त्या झेडपीच्या शाळेमध्ये झेडपीचे विद्यार्थी असल्याचं सांगून दुसऱ्या खासगी विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं होतं. त्या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी समोर आल्यात. या निमित्ताने पुन्हा एकदा झेडपीच्या शाळांची स्थिती आणि त्या अनुषंगाने मराठी शाळांची होणारी दैनावस्था हा मुद्दा पुन्हा चर्चेला समोर आलाय. या संदर्भात आपल्याशी बोलायला आहेत भाऊसाहेब चासकर. सर स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहेत. प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सर तुमचं एनडीटीव्ही मराठीवर स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. तर खूप वर्षांपासून तुम्ही झेडपीच्या शाळा, तिथली परिस्थिती, शिक्षण, विद्यार्थी यांना जवळून बघताय. आता अभिजित दिपकेने जो दौरा केला, एकतर तुम्ही त्याकडे कसं पाहता, त्याची गरज नेमकी किती आहे असं तुमच्या एकंदर अनुभवावरनं तुम्हाला वाटतं? मिनल, खरं म्हणजे शिक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर एनडीटीव्ही मराठीनं ही चर्चा ठेवल्याबद्दल मी प्रथमतःच कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद देतो. अभिजित दिपके यांनी गेल्या काही दिवसांपासून स्कूल ठीक करो असं CJPनं एक अभियान सुरू केलेलं आहे. त्याच्याकडे मी शिक्षक म्हणून, कार्यकर्ता म्हणून अत्यंत सकारात्मक अर्थाने नजरेनं बघतो. आता हे जे मी म्हटलं की अत्यंत सकारात्मक अर्थानं मी या अभियानाकडे बघतो, ते का? शिक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. शिक्षणाचं क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. ते अशा अर्थानं की आई बाळाला जन्म देते आणि चांगली शिक्षण देणारी शाळा, शिक्षक बाळाला पुनर्जन्म देत असतात एका अर्थाने. म्हणजे बाबासाहेब ज्याला वाघिणीचं दूध आहे शिक्षण असं म्हटले, तशा अर्थानं ज्यांनी शिक्षण घेतलं ते गुरगुरलेले आहेत आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेले आहेत, विचारी बनलेले आहेत, चिकित्सक बनलेले आहेत. आणि शिक्षणाशिवाय, शिक्षणाच्या अधिकाराशिवाय जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे आपल्या संविधानातल्या 21व्या कलमानं, तो अपूर्ण आहे. आणि म्हणून मी या सगळ्या करंट सिनारिओवर CJP आणि अभिजित दिपके शाळांमध्ये जात आहेत, स्कूल ठीक करो म्हणतात आहे, याचं मी स्वागत करतो. एक त्याला जोडून दुसरी गोष्ट अशी आहे की स्कूल ठीक करो असं आग्रहपूर्वक म्हणत जेव्हा अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी शाळांमध्ये जात आहेत, तेव्हा जे दिसत आहे ते चित्र अत्यंत भीषण आहे. की इथे युडायसच्या आकडेवारीनुसार, युडायस प्लसची जी किंवा नीती आयोगानं दिलेली जी आकडेवारी आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये किचन शेड नाहीत, स्वच्छतागृह मुलींसाठी नाहीत, पाण्याच्या व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये, स्वच्छतागृहासाठी पाण्याची व्यवस्था नाहीये. खरं म्हणजे विकसित समाजामध्ये किंवा विकसनशील समाजामध्ये किंवा कोणताही देश प्रगती करत आहे, आपण म्हणजे थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी वगैरे असं आपण म्हणतो, तो गमजा मिरवतो आपण. परंतु जर शासकीय शिक्षण व्यवस्था तिचे जर या अशा प्रकारचं विदारक आणि भीषण वास्तव आपल्या समोर या निमित्तानं येत असेल तर मला असं वाटतं की खरोखरच शाळा स्वच्छ, सुंदर करण्याची गरज आहे. आता शाळा स्वच्छ आणि सुंदर करताना त्या शाळांमध्ये शिक्षक पण असायला पाहिजे. त्या शिक्षकांना शाळेमध्ये शिकवता यावं अशा प्रकारचं वातावरण असायला पाहिजे. त्यामुळे तूर्त मी इतकंच म्हणेन की एका बाजूला या अभियानाचं स्वागत करताना जेव्हा हे सगळे मंडळी शाळेत येतात, त्यांच्या हातामध्ये कॅमेरे आणि माईक असतात,
माध्यमांचे, तेव्हा मात्र आपल्याला ज्या गोष्टी आवडलेल्या नाहीत त्या शाळांमधल्या त्या निश्चितपणे बोललं पाहिजे. परंतु अशा गोष्टी जाहीरपणाने शिक्षकांना आरेकारे करून बोलल्या पाहिजेत का? जाहीरपणानं विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षकांची खरडपट्टी काढली पाहिजे का? त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांची उलट तपासणी घेतली पाहिजे का? याच्याबद्दल मात्र काही तारतम्य असायला पाहिजे. भाषेच्या बाबतीत काही शालीनता, सभ्यता, सौजन्यशीलता असायला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट काय आहे की आपण सगळे मिळून स्कूल ठीक करायला पाहिजे ना. म्हणजे अभिजित तिपके आहेत, शिक्षक आहेत, पालक आहेत, एसएमसी आहे, ग्रामपंचायत आहे, शासन आहे, मायबाप ज्याला आपण सरकारला म्हणतो. मग आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये, टॉयलेट्स पडायला झालेले आहेत, तर याची जबाबदारी कोणाची? मुख्याध्यापकांची. जे प्रश्न शासनाला विचारायला पाहिजे ते प्रश्न शासनालाच विचारायला पाहिजे, मायबाप सरकारला. जे प्रश्न शिक्षकांना विचारायला पाहिजे ते विचारलेच पाहिजेत. परंतु मला असं वाटतं की कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि इथं काहीतरी हा धागा जो आहे संवादाचा तो तुटता कामा नये. झेडपी शाळांचं आपण बघितलं गेल्या काही वर्षात पटसंख्या झपाट्यानं कमी होते. हे जर काही वर्षांचा आपण काळ बघितला तर तुम्हाला अशी प्रमुख काही कारणं समोर येतात की मला तुम्ही 1, हो. 2, 3 सांगा की जी अत्यंत भयंकर आहेत आणि त्याचा परिणाम हा झेडपी शाळांवर मोठ्या प्रमाणात होतो. हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न आपण विचारला आहे. शाळांच्या पटसंख्येबाबत नेहमी चर्चा होत असते, उलट-सुलट चर्चा होत असते. तर फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी झाली आहे का? तर नाही. ती सर्व शाळांची पटसंख्या कमी होते. त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की माझ्या आई वडिलांना आम्ही 3 बहिणी आणि 3 भाऊ होतो. आम्ही 6 जण होतो. पुढे पुढे लोकसंख्येच्या नियंत्रणाच्या संबंधानं काही गोष्टी सुरू झाल्या आणि हळूहळू लोकसंख्या नियंत्रित होत आलेली आहे. आम्हाला मिळून एकच मूल आहे. ही एक गोष्ट की जन्मदर कमी झालेला आहे. ही पहिली महत्वाची गोष्ट. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की वारंवार माध्यमांमधून, समाज माध्यमांमधून त्याची चर्चा होत असते. ती म्हणजे गावामध्ये, खास करून ग्रामीण भागामध्ये 25, 30, 32, 35 वय झालेलं आहे. लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे. ही लग्नाळू मुलांचं लग्न होत नाहीये. आता मला सांगा, जर 35 पर्यंत येऊन लग्न झालेलं नाहीये, जे 25शीत जर लग्न झालं असतं तर ती मुलं आता शाळांमध्ये आली असती, त्या मुलांची लग्न झाली असती आणि जर त्या तरुणांनी, त्या तरुणींनी मूल होऊ दिलं असतं तर ती लहान मुलं आता 1ली, 2री, 3री, 4थीत असती. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये जी मुलं शिकतात आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचं स्थलांतर होतं शहरांकडे, कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये. तर ही 3 अत्यंत महत्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा, अनुदानित माध्यमिक शाळांचा आणि होय इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही पट कमी होतोय. आता इथे आणखीन एक याच्या पोटामध्ये महत्वाची गोष्ट आहे की गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही अशा प्रकारचं एक पब्लिक डिस्कोर्स तयार केला. समाजाच्या चर्चा विश्वामध्ये या गोष्टी पसरवल्या गेल्या आणि ह्या मी असं म्हणत नाहीये की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता, दर्जा सुधारण्याच्यासाठी भौतिक सोयी सुविधा आणखीन उत्तम असण्यासाठी पुष्कळ वाव आहे. वाव आहेच, वाद नाही. सगळे शिक्षक खूप छान काम करताय असा माझा अजिबात दावा नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जा, गुणवत्ता नाही आणि ती इंग्लिश मीडियम मध्ये, खाजगी शाळांमध्ये मिळते. हे जे गृहीतक तयार करून काही जण सातत्यानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना ठोकतात आहे,
त्यांचं प्रतिमाभंजन करतात ते प्रतिमाभंजन करताना तिथल्या शाळांची विश्वासार्हता कमी करून खाजगी शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गेले पाहिजे असं कोणाला तरी वाटतंय इथे. हे कोणाला वाटतंय? याच्यामध्ये कोणाचं सौख्य सामावलेलं आहे? म्हणजे तुम्हाला मी सांगतो, शाळांची विश्वासार्हता आणि शिक्षकांची बदनामी कशी केलेली आहे. प्रथम नावाची एक संस्था आहे, त्यांचा असर नावाचा एक रिपोर्ट पब्लिश होत होता. 2005 पासून सातत्यानं रिपोर्ट पब्लिश व्हायचा. जेव्हा जेव्हा मिनल हा तुम्हाला सांगतो रिपोर्ट पब्लिश होत होता, तेव्हा तेव्हा शासकीय शिक्षण व्यवस्था नापास, हा अशा प्रकारचं एक चित्र रंगवलं जायचं. 2015 साली 10 वर्ष जेव्हा असरच्या रिपोर्टला पब्लिश होऊन झाले, तेव्हा डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी असरच्या सीईओ आहे. हा म्हणजे त्या होत्या तेव्हा. तर बघा असं कसं हे शासकीय शाळांची बदनामी कशी पद्धतशीर केलेली आहे. 10 वर्षांनी 2015 साली त्यांनी एका इंग्रजी दैनिकामध्ये एक लेख लिहिला आणि तिथं त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेव्हा असरचा रिपोर्ट तयार करत होतो तेव्हा आम्ही काही शाळांमध्ये जात नव्हतो. मुलं घरी असताना, गावात खेळत असताना त्यांचे सर्वेअर्स, व्हॉलेंटियर्स यायचे, त्यांना 1 दिवसाचं ट्रेनिंग, लॅपटॉप हातात दिला जायचा आणि मग ते रिपोर्ट तयार करायचे. त्याच्यामध्ये शिक्षणशास्त्र कशाशी खातात हे माहीत नसलेले लोक येऊन शिक्षकांच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करायचे. म्हणजे मुलांच्या गुणवत्तेचं म्हणजे शिक्षक शिकवत आहेत की नाही. उदाहरणार्थ, मला जर मुलांना वजाबाकी शिकवायची आहे, मी खडे, काड्या, गोट्या काहीतरी असं साहित्याच्या मदतीनं मुलांना हातच्याची वजाबाकी शिकवत असेल, तर हे येणार लॅपटॉपवर मुलांना करायला सांगणार आणि मुलांना येते की नाही येते ठरवून टाकणार. हे जास्त मी क्लिष्ट आणि अकॅडमिक करत नाहीये, मला त्याच्या फार आत शिरायचं नाहीये, कारण त्याच्याविषयी खूप बोलून झालेलं आहे आणि त्यांच्या असरची जी काही विश्वासार्हता आहे तीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. आणि मुद्दा असा आहे की माझ्या गावामध्ये जेव्हा असरचे सर्वेअर्स यायचे तेव्हा त्या गावामध्ये खाजगी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, इंग्लिश मिडियमच्या वेगवेगळ्या व्यवस्थापनांच्या वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी, हे सगळे विद्यार्थी तिथे असायचे. या सगळ्या विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली जायची. पण जेव्हा असरचा रिपोर्ट पब्लिश व्हायचा तेव्हा शासकीय शाळांमधले शिक्षक आणि शासकीय शाळा यांना वादाच्या भोवऱ्यामध्ये खेचलं जायचं आणि त्यांची उलट तपासणी घेतली जायची. यांनी कधीही खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विषयी प्रश्न उपस्थित केलेला नाही. तिथल्या गुणवत्तेविषयी कधीही एक सुद्धा प्रश्न असर रिपोर्ट किंवा प्रथम यांनी उपस्थित केला नाही. याच्यातून तुम्ही समजून घ्या की यांनी जणू शासकीय शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा, त्यायोगे शिक्षकांचं प्रतिमाभंजन, त्यायोगे शासकीय शाळांची विश्वासार्हता कमी करायची आणि जास्तीत जास्त पालकांनी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जावं अशा प्रकारचे एक वातावरण तयार केलं. याला जबाबदार अनेक लोक आहे. त्यातलं एक असरचा सर्वे हे एक उदाहरण मी आपल्याला सांगितलं. आता हे खाजगी शाळांमध्ये, इंग्रजी शाळांमध्ये अकॅडमिक ऑडिट का नाही केलं? तिथे मुलं जातात आहे आपली, त्या मुलांची काळजी आपल्याला असायला पाहिजे. त्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, हे बघणं शासनाचीच जबाबदारी आहे, एनजीओची पण जबाबदारी आहे. तिथे ते होत नसेल तर आपल्या मुलांची फसवणूक होते, आपल्या पालकांची फसवणूक होते. इंग्रजी येत नाही, मराठी येत नाही, अशा प्रकारे भाषिक दृष्ट्या ती मुलं मधल्यामध्ये तरंगत आहेत. माझा मुद्दा असा आहे, मी कन्क्लूड करतो हा मुद्दा. तो मुद्दा असा आहे की आरतीनं 25% शाळा प्रवेश दिले आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि या सगळ्या मुलांना. आता याचं गृहीतक काय आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये खूप दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय, म्हणून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या या मुलांना तिथे प्रवेश मिळाले पाहिजे. त्याला काय निष्कर्ष आहे, याचं गृहीतक काय आहे? म्हणजे सातत्यानं शासनाची धोरणं. अजून एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. 2013 साली नामवंत शाळांचा GR निघाला आणि नामवंत शाळा म्हणजे काय? इंग्रजी माध्यमाची शाळा, ज्याला हॉस्टेल आहे, बसायला वर्गखोल्या व्यवस्थित आहे, टॉयलेट्स आहेत. नामवंत शाळा म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाते तिथे, असं एखादा संशोधन केलेलं आहे का शासनानं?
2013 साली, त्याच्या आधी हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं, आणि मग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून त्या मुलांना 60-70 हजार रुपये वर्षाला दिले जातात जेवणासाठी, म्हणजे मुक्कामासाठी आणि ट्युशन फी म्हणून. पण कोणतं संशोधन शासनाने केलेलं आहे की तिथे गुणवत्ता आहे? म्हणजे केवळ शासकीय शाळांमध्ये गुणवत्ता नाही, आणि जणू इंग्लिश शाळांमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सगळं आलेलं आहे. मी भाषेचा तिरस्कार करणारा माणूस नाही. जास्तीत जास्त भाषा मुलांना आल्या पाहिजे, परंतु मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे असं म्हणतायत की याला पटसंख्या कमी व्हायची कारण काय आहेत, तर मी आधी जे सांगितले, जन्मदर कमी झालेला आहे, मुलांची लग्न होत नाहीये, त्यांना मुलं होत नाहीये, आणि मग त्यामुळे मुलंच शाळेत येणार नाही. याच्याबरोबर शासकीय शाळांच्या बद्दल एक वाईट चित्र समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत ताकदीनं झालेला आहे. आणि त्यामुळे माझी या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, NDTVच्या मराठीच्या माध्यमातून ती मागणी आहे की शासकीय शाळांच्या मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय का नाही हे तपासलं पाहिजे, परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं अकॅडमिक ऑडिट झालं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या समोर एक वस्तुस्थिती दर्शक चित्र आलं पाहिजे. तर आपण झेडपी शाळांविषयी जर बोलायचं झालं तर आम्हाला वारंवार बातम्या येतात. एकतर आपल्याकडे पुरेसे शिक्षक नसतात, म्हणजे 4 वर्गांसाठी 5 वर्गांसाठी एक शिक्षक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे पोषण मूल्य आहार जो आपल्यासाठी सांगितला जातो, पण तो सुद्धा योग्य पद्धतीने दिला जात नाही. त्याच्यात खूप भेसळ आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी आदिवासी भागातली अनेक मुलं आजारी पडली होती आणि ती संख्या खूप मोठी होती. त्यामुळे मुळात सरकारचं आदिवासी शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं प्राथमिकपणे दिसतंय. एकतर हे का? म्हणजे जर आपण दुर्गम किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून झेडपीच्या शाळा सुरू केल्या. पण मुळातच त्याच्यासाठी सरकारचं धोरण फार पॉझिटिव्ह आहे किंवा फोकस ठेवून आहे असं दिसत तरी नाही. खरं म्हणजे दुर्दैवानं तुम्ही जे नोंदवलेलं निरीक्षण आहे, शासनाचं दुर्लक्ष होतंय का, तर होतंय दुर्लक्ष. कसं होतंय मी ते सांगतो. आपण शासनाला लोककल्याणकारी राज्यामध्ये या सगळ्यांना जबाबदार धरतो. सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा आपण 2009 साली देशाच्या संसदेने मंजूर केला. 1 एप्रिल 2010 ला या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याची पृष्ठभूमी काय आहे? हे 19 ऑक्टोबर 1882 ला क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनला एक निवेदन दिलं होतं, आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की सक्तीचं आणि मोफत शिक्षण असायला पाहिजे. फुले कोणाकडे सक्तीचं मोफत शिक्षण मागत होते? ब्रिटिश सरकारकडे मागत होते. कारण फुलेंना हे कळलेलं होतं की शिक्षणामुळे ताकद मिळते, बळ मिळतं, आणि समानतेने जगण्याचा अधिकार हा शिक्षणामुळेच मिळू शकतो. शिक्षणामुळे काय बदल होतात, शिक्षणाचं महत्व काय आहे, समाज परिवर्तनाचं महत्वाचं साधन आणि माध्यम शिक्षण आहे, हे फुलेंना आकळलेलं होतं, कळलेलं होतं. म्हणून तर त्यांनी मुलींसाठी सावित्रीबाईंना सोबत घेऊन शाळाही सुरू केली. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता जेव्हा RTA आला तेव्हा आपण असं सांगितलं होतं की प्रत्येक शाळेला, शाळा म्हणजे काय, एकतर एक शिक्षक ही कोणतीही शाळा नसेल, शिक्षकांच्या जागा रिक्त नसतील. प्रत्येक शाळेला, म्हणजे हे 2009 ला RTA आला, आणि प्रत्येक शाळा म्हणजे काय असेल, तिथं वर्गखोल्या असतील, प्रयोगशाळा असेल, वाचनालय असेल, निर्धोक पिण्याच्या पाण्याची सोय असेल, त्याच्यामध्ये ऑल कंपाऊंड असेल, स्वच्छतागृह असतील, स्वच्छतागृहामध्ये पाण्याची सोय असेल. हे 11 मानकं जी होते RTEनं सक्ती केलेले. मैदान असेल खेळाचं, त्याचं काय झालं? शिक्षण हक्क कायदा आला, वाजत गाजत आला, 2009 साली पारित झाला, 2010 साली आला. आज शाळांचं, माझं म्हणणं आहे की अभिजित दिपके सर आणि हे सगळी मंडळी जे करतात आहे, हे त्यांना सोशल ऑडिट करायला का लागतंय? आम्ही 2009 नंतर, म्हणजे 2010 नंतर
आजपर्यंत ज्या गोष्टी शिक्षण हक्क कायद्यानं बंधनकारक केल्या होत्या शाळांसाठी, त्याचं काय झालं? आहे का खरोखर ती 11 मानकं आहे त्याच्यामध्ये? म्हणजे प्रयोगशाळा आहे का, वाचनालय आहे का, पिण्याचं पाणी आहे का, स्वच्छतागृह आहे का, स्वच्छतागृहामध्ये पाणी आहे का, खेळाचं मैदान आहे का, ऑल कंपाऊंड चांगलं आहे का, शाळा खोल्यांची स्थिती चांगली आहे का, शिक्षक मंजूर पद आहे शिक्षकांचे आहेत का? नाही ना. सक्तीचं आणि मोफत शिक्षण. सक्ती कोणावर? शासनावर. मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण कोणासाठी? बालकांसाठी आणि पालकांसाठी. त्यांना आवाज नाहीये, ते तितक्या मोठ्या आवाजात बोलू शकत नाहीये. तुम्ही SIR ची कामं 4-4 महिने CBSE, ICSE शाळांमधल्या शिक्षकांना देऊन बघा. ते लगेच एक्सवर ट्रेंड करतील, फेसबुकवर हॅशटॅग चालवतील, इन्स्टावर स्टोऱ्या अपलोड करतील, सरकार म्हणजे शाळेवर मोर्चा काढतील. ही जी मुलं शिकतात आहे मिनलजी, या मुलांनाही आवाज नाही, यांच्या पालकांनाही आवाज नाही. आणि आपल्यासारखे माध्यम ते एम्प्लिफाय सारखं काम करतात आहे, ही त्यातल्या त्यात एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. परंतु बघा ना, फुलेंची द्विजन्मशताब्दीच्या वर्षात देशात 94,000 शाळा बंद झालेल्या आहेत. ज्या फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी एवढं मोठं काम, क्रांतिकारी ऐतिहासिक काम करून ठेवलंय, त्या फुलेंच्या द्विजन्मशताब्दीच्या वर्षात नीती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 94,000 शाळा आम्ही बंद केलेल्या आहेत. त्यामुळे याच्याकडे कसं बघायचं? आणि तुम्ही जे म्हणतायत की शासनाचं दुर्लक्ष, मग ह्या RTEची जी काही मानकं आहेत तीच पूर्ण होत नाही, हेच अभिजित दिपके आणि मंडळी जे आहे शाळांमध्ये जाऊन म्हणतात आहे ना. हे बघा, मला एक सांगा, एकदा एक वर्गखोली बांधली तर त्याला मेंटेनन्स आहे की नाही? त्याला रंग द्यायला लागणार आहे की नाही? तुम्ही स्वच्छतागृह बांधून, बर, नॉन सॅलरी ग्रँट शाळांना देखभाल दुरुस्तीच्या अत्यंत तुटपुंजी रक्कम येते. समाजाचा सहभाग मिळवला पाहिजे. CSR आपल्याला माहिती आहे, औद्योगिक विस्तार जो झालेला आहे, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, तो कुठे झालेला आहे? तो पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांना जोडून झालेला आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार, धुळे किंवा मी ज्या परिसरात राहतो, अहिल्यानगर मधल्या अकोले आदिवासी बहुल इथे, या पालकांना रोजीरोटीचे संघर्ष यांना पडलेले आहेत. रोज कामाला जातील तर कमवतील आणि मग घरातली चूल पेटेल, गॅस पेटेल. अशा वातावरणामध्ये पालकांचा सहभाग मिळवणं आणि शाळांचा भौतिक विकास करणं हे अशक्य गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा सगळ्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट व्हायला पाहिजे, अकॅडमिक ऑडिट व्हायला पाहिजे, सगळ्या शाळांचं, सगळ्या बोर्डाच्या, सगळ्या व्यवस्थापनांच्या, सगळ्या माध्यमांच्या, आणि त्याचं वस्तुस्थिती दर्शक एक होलिस्टिक अप्रोचने एक चित्र समाजासमोर ठेवायला पाहिजे. त्यासाठी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शिक्षणाच्या बाबतीतला एक व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका प्रकाशित करायला पाहिजे. कारण इतकं महत्वाचं आहे शिक्षणाचं, इतकं संवेदनशील क्षेत्र आहे. मग त्या विद्यार्थ्यांना त्यांची सुरक्षितता आहे, त्यांना किचन शेड कधीतरी बांधलेले आहेत, त्या पडक्या आहेत, त्यांना रंगरंगोटी केलेली नाहीये. मग त्या किचन शेड मध्ये जर गॅस मिळत नसेल तर चूल पेटवली असेल, चूल पेटवली असेल तर त्या भिंती काळ्या झाल्या असतील. शिक्षण ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी आहे, जास्त जबाबदारी आहे. परंतु त्याच्यामध्ये पालक आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये गावकरी आहेत, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे आणि सरकार पण आहे. त्यामुळे जर तिथे भौतिक सोयी सुविधांची वानवा असेल, तिथे जर देखभाल दुरुस्तीची गरज असेल, तर शिक्षकांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं असेल, SMCचा ठराव करून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांना दिला असेल, आणि ते जर भौतिक सोयी सुविधांच्या संबंधानं काम झालेलं नसेल, तर शिक्षकांना आपण खरंच कसा दोष देणार? कसा दोष देणार?
म्हणजे पण जबाबदारी शासनाची आहे ना. तुम्ही जे अगदी म्हणताय म्हणजे शासनाचं दुर्लक्ष होतच आहे ना. पण एकंदर म्हणजे जिल्हा परिषद म्हणा किंवा शहरातल्या म्हणा, शिक्षकांचा दृष्टिकोन किंवा कारण प्रयोगशील शिक्षक तुमच्यासारखे खूप कमी आहेत. अधिकांश शिक्षक हे बऱ्याचदा तितकं चांगल्या पद्धतीने मुलांकडे लक्षही देत नाही असं शहरातही दिसून येतं. त्यामुळे विद्यार्थी घडवायचा असेल तर शिक्षक आधी घडावा लागतो असं मला वाटतं. पण हे नाही, असं प्रमाण आहे, तुम्ही म्हणता की शिक्षक तयारीचे असायला पाहिजेत. शिक्षकांनी अम, शिक्षक जबाबदार आहेत. कारण सरकार शिक्षकांच्या माध्यमातून जे काय सगळे धोरणं राबवत असतं, त्याची अंमलबजावणी करणारा अत्यंत महत्वाचा घटक मुलांच्या सोबत असलेला हा शिक्षक आहे. आज काय शिक्षकांची स्थिती हो? 4-4 महिने SIRच्या कामाला शिक्षकांना महसूल विभागाने त्यांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या आहेत. वेगवेगळे ऍप आहेत ऑनलाईन, त्याचा डोक्याला ताप आहे. हा, आता मुंडे साहेब आले, त्यांनी अत्यंत चांगली मोहीम उघडली हा भेसळीच्या विरोधात. परंतु आता शाळांमध्ये म्हणजे जे काही शाळा जाऊन शिक्षक कॅन्टीन चालवतात आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाणार आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे पुरवठादारानं खराब माल पुरवला तर जबाबदारी कोणाची? मुख्याध्यापकांची. तुम्ही मगाशी उल्लेख केला, ही मुलं जर राष्ट्राचं भविष्य असतील, निरोगी मुलं राष्ट्राची संपत्ती आहे, असे सुविचार शाळांच्या भिंतीवर लिहून होतं का? असं नाही ना होत. आणि म्हणून आज परिस्थिती अशी आहे की शिक्षकांचा बहुसंख्य वेळ, म्हणजे तुम्हाला मी एक खेदानं, मला वैषम्य वाटतं शिक्षक म्हणून या गोष्टीचं, अत्यंत खेदानं मी नमूद करतो की मला शिक्षक म्हणून मला वर्गात काम करायचं असेल तर हे जे काय शाळांमध्ये वेगवेगळे इव्हेंट, ऑनलाईन कामं, तुम्ही एकदा आहे ना, माझी आपल्याला विनंती आहे, खरंच एखाद्या माध्यमगृह जे आहे मीडिया हाऊसनं 8 दिवस त्यांचा कॅमेरा जो आहे, कॅमेरामन फक्त शाळांमध्ये, खास करून 2 शिक्षकी शाळांची संख्या आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. हा, जवळजवळ 60% जास्त 2 शिक्षकी शाळा आहे. वाडीवर, वस्तीवर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी आपण या मुलांना जवळ शिक्षण असलं पाहिजे. शाळा मुलांच्या वस्तीमध्ये सुरू केली तर त्या मुलांना त्या शाळेमध्ये जावंसं वाटेल. शाळा म्हणजे एक परिसंस्था असते, तिथली भाषा, संस्कृती, एकूण सगळं. मग जेव्हा शाळा मुलांच्या घराजवळ असते तेव्हा ती मुलं शिकतात येऊन, नाहीतर दूर असेल तर ती जात नाही शाळांमध्ये. याचे अभ्यास झालेले आहेत. आणि तुम्ही मगाशी शालेय पोषण आहाराचा उल्लेख केला. जेव्हा आपण शाळेमध्ये शिजवलेलं अन्न द्यायला लागलो तेव्हा मुलांची उपस्थिती वाढलेली आहे. याचा युनेस्को यांनी, या संस्थांनी अभ्यास केलेला आहे. पी साईनाथ नावाचे एक ज्येष्ठ पत्रकार आहे आणि ते एकदा सुट्टीमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर गेले होते. ते जास्त वेळ ग्रामीण भागामध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा त्यांनी आमच्या ऍक्टिव्ह टीचर्स फोरमच्या शिक्षण संमेलनामध्ये सांगितलेला हा प्रसंग आहे की जो फार प्रचंड अस्वस्थ करून जातो. तेव्हा ती सुट्टी होती, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती आणि नोटबंदीनंतर मोठ्या मोठ्या साईट्स ज्या होत्या त्या बंद पडलेली होती कामं, बांधकामं शहरातली, आणि ती मंडळी तेव्हा गावाकडे गेलेली होती. आणि हे पत्रकार आलेत आणि यांनी लिहिल्यानंतर काहीतरी आपलं म्हणणं जे आहे, मागणं जे आहे त्याच्याकडं शासनाचं लक्ष वेधलं जाईल या अपेक्षेनं काही आया-बाया येऊन साईनाथ सरांना भेटल्या आणि त्यांनी साईनाथ सरांकडे मागणी केली, आमची तुम्हाला विनंती आहे, आमचं तुमच्याकडे म्हणणं इतकंच आहे की शाळा सुरू करा. साईनाथ चक्रावून गेले. शाळा सुरू करा म्हणजे असं का म्हणतात सुट्टीच्या काळामध्ये? तर शाळा सुरू जर असली तर आमच्या मुलांना दुपारचं जेवण मिळतं ताजं. अण्णांना दशा झालेल्या कुटुंबांसाठी, दारिद्र्याच्या गर्तेत कोसळून पडलेल्या लक्षावधी कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून ह्या एका बाजूला ही योजना पोषण आणि शिक्षणाचा अत्यंत जवळचा संबंध असतो. एका बाजूला ही योजना अत्यंत महत्वाची आहे, ती इम्प्लिमेंटेशन तिचं आवश्यक आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करा ना. आणि मग स्वच्छता आणि सगळे पॅरामीटर्स लावा. ग्रॅम मिलीग्राम मध्ये हिशोब घ्या.
आणि मग ते शिजवलेलं अन्न जे आहे त्याच्या आधी त्याची चौकशी करा. त्या पाण्यामध्ये काय ते निर्धोक आहे का हे सगळं बघा. पण कधी त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणा ना. शिक्षकांची नेमणूक कशासाठी? शिकवण्यासाठी आहे. आज 2 शिक्षकी शाळांमधल्या चार्ज असलेले जे काही मुख्याध्यापक आहे त्यांनी अन्न शिजवणं ते बघायचं. वेगवेगळे अहवाल आहे, ऑनलाईन ऍप आहे, त्याच्यावर माहिती भरायची. मध्येच शाळा सुरू असताना ऑनलाईन बैठका सुरू होतात आढाव्याच्या. प्रशिक्षण सुरू होतं. हे काय आहे? मुलांचं शिक्षण हा शाळा आणि शिक्षकांचा आणि शिक्षण विभागाचा प्राधान्यक्रम आहे. कधीतरी असा आपण सगळे मिळून हा प्रश्न स्वतःला विचारू, सरकारला विचारू. आणि मग ह्या 2 शिक्षकी शाळांमध्ये ऑनलाईन कामं, ऑफलाईन कामं, जनगणना, SIR ची कामं, वेगवेगळे ट्रेनिंग, हे कमी झालं म्हणून काय वेगवेगळ्या विभागाचे कामं, जलसंधारण, पर्यावरण, आरोग्य, या सगळ्या विभागांची कामं. शिक्षक कोण आहे? शाळा डेटा सेंटर केलेत, शिक्षक सांगकामे केलेत. हक्काचा सांगकाम्या माणूस. नाही, मला एक कळत नाही, BLOचं काम करायचं आहे, वर्षभर ते काम करायचं आहे. गळा आवळून टाकलाय का शिक्षकाचा? त्या शिक्षकाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार दिला ना आपण. मग कोण शिकवणार? त्या संबंधितचे शिक्षक सतत बाहेर जातात, त्यांना तहसीलमधून कारवाईच्या धमक्या येतात. तुम्ही काम करा. म्हणजे शिकवलं की नाही? आणि शिक्षण विभागाचं प्रशासन महसूल प्रशासनाला जाब विचारत नाही की आमचं जे अकॅडमिक शेड्यूल आहे, अकॅडमिक कॅलेंडर आहे, वेळापत्रक आहे, ते डिस्टर्ब होत आहे. मग तुम्ही जर SIRचं काम करायचं होतं तर यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा घेऊन एप्रिल, मे आणि जूनचे 15 दिवस, 2.5 महिन्यात तुम्ही काय SIRचे कामं केले नाही? मुलांचं शिक्षण, मला खेदानं, दुर्दैवानं हे आपल्या समोर सांगू द्या, मुलांचं शिक्षण हा आमच्या व्यवस्थेचा प्राधान्यक्रम राहिलेला नाही. वाईट वाटतं हे सांगता, खूप निराशा येते, खूप त्रास होतो. पण हे मला आपल्या समोर सांगू द्या की मुलांचं शिक्षण, की जे शिक्षण बाबासाहेब त्याला वाघिणीचं दूध आहे म्हटले, जे शिक्षण फुले त्याला समाज परिवर्तनाचं सर्वात महत्वाचं साधन, माध्यम म्हटले, ते बहुजनांचं शिक्षण, ते गरिबांचं शिक्षण, आदिवासी, दलित ही जी मुलं येतात इथे त्यांचं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टींमुळे अडचणीत आहे. आणि मग काय होतं की जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना उघड्यावर संडासला लोक बसतात की नाही हे बघायला जेव्हा पाठवलं जातं, तेव्हा मला सांगा, तुम्ही आणि म्हणजे माझ्या मुलाला मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवलेलं आहे, अनुदानित शिक्षणाचं व्यवस्थित शिकवलेलं आहे. हा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस पर्यंत, जिल्हा परिषदेच्या शाळेपासून मास्टर करेपर्यंत. परंतु मला एक सांगा, अशा पद्धतीची कामं बिअर बारच्या समोर रांगा करायला शिक्षकांना पाठवलं जात असेल, उघड्यावर संडासला कोण बसतं हे बघायला शिक्षकांना पाठवलं जात असेल, रेशन दुकानाच्या समोर रांगा करायला कोविडमध्ये आपण बघितलं शिक्षकांना पाठवलं जात असेल, वारीमध्ये पाणी द्यायला शिक्षकांना पाठवलं जात असेल, इतकी कामं जर या शिक्षकांना नको ती लावली जात असतील, तर आता माध्यम म्हणजे टीव्ही आहे, मोबाईलवर वेगवेगळ्या आपल्या सगळ्या माध्यमांच्या सोशल साईट्सवर पेजेस आहेत, युट्यूबवर अकाउंट्स आहेत, हे पालकांपर्यंत पोहोचतं. अशा शाळांमध्ये कोण पाठविले विद्यार्थ्यांना? कसे पाठवतील? ही कामं जरा ही कामं CBSE, ICSE, IB, केम्ब्रिज या बोर्डाच्या शिक्षकांना देऊन बघा ना कधीतरी एकदा. म्हणजे ही सगळी कामं पण करायची, शिकवायचं पण, आणि वरून परत काही लोकप्रतिनिधी त्यांचा बंब पेटवल्यासारखं ते असं म्हणतात की नाही, हे शिक्षक फुकटचा पगार खातात. आणि म्हणजे एक परसेप्शन तयार केलं गेलंय की हे शिक्षक फुकटचा पगार घेतात आहे. मग माझं म्हणणं आहे की अकॅडमिक ऑडिट करा, इंग्लिश मिडियमचं पण करा, या जिल्हा परिषदेच्या शाळांचं पण करा, माझ्या वर्गात पण या. आणि इंग्लिश मिडियमच्या म्हणजे याचं ना तटस्थ ऑडिट करायला पाहिजे कधीतरी. आणि अभिजित दिपके आणि ती मंडळी हे सगळं आग्रह धरतायत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण कधीतरी शासनाला याबद्दल विचारायला पाहिजे की का निर्धोक पाणी नाही, का स्वच्छ सुंदर किचन नाही, का रंग द्यायला ठराविक कालावधीनंतर आपण पैसे देत नाही देखभाल दुरुस्तीसाठीच. टॉयलेट्स दुरुस्त करायचे असतील, किंवा मला एक सांगा,
साधी गोष्ट सांगतो मी आपल्या समोर. वीज बिल भरायला शाळांकडे पैसे नाही म्हणून विजेचे कनेक्शन तोडले जातात. एका बाजूला डिजिटायझेशन सुरू आहे, डिजिटल इंडिया आपण म्हणतोय. जिल्हा परिषदेच्या शाळा त्या नफा कमावणाऱ्या शाळा नाहीत. मग त्यांना सवलतीच्या दरात वीज का दिली जात नाही? त्याच्यासाठी एखादी योजना बनवून जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल सरकार भरेल. सरकार मायबाप असतं, सरकार म्हणजे लोकच असतात, लोकांचीच मुलं शिकतायत तिथे. आणि या शाळा नफा कमवणाऱ्या शाळा नाहीत. मला एक विचारायचंय की बरं, म्हणजे तुम्ही म्हणतात अगदी बरोबर आहे की शिक्षकांना हो, अगदी इथे हो. जनगणना वगैरे ह्याची कामं लावली जातात. काही शिक्षक तुमच्या वर्तुळात आहेत की त्यांनी याला विरोध केलाय, विरोध करू पाहतायत किंवा विरोध केलाय आणि त्याच्यानंतरचे काही परिणाम त्यांना भोगावे लागले, असं काही तुमच्या अनुभवाच्या वर्तुळात काही शिक्षक आहेत का? नाही, शिक्षकांना विरोध करण्याचं काहीच कारण नाही. खरं म्हणजे शिक्षक हा व्यवस्थेचा भाग आहे, परंतु व्यवस्थेच्या पोटात काम करताना आता तुम्ही मला जे काही विचारत आहात प्रश्न, ते तिथले जमिनीवरचे अनुभव मी आपल्या समोर ठेवत आहे. हा विरोध नाहीये. एखादी गोष्ट असं आहे की ती अधिक सुंदर व्हायची असते, ती देखणी व्हायची असेल, तर आपण काय करतो? नको असलेल्या गोष्टी बाजूला करतो. मूर्तिकार काय करतो? नको असलेला भाग बाजूला करतो आणि मग ती मूर्ती आकाराला येते. बरोबर. हा, शाळा नावाचं जे काही मंदिर आहे, तिथे विद्यार्थी नावाची जी मूर्ती करायची आहे, हा, खरं म्हणजे मुलं म्हणजे चैतन्य असतं. मूल म्हणजे मातीचा गोळा किंवा असं काही नसतं, दगड नसतं मूल. हे पहिल्यांदा म्हणजे मान्य करायला पाहिजे. त्या बाबतीत काही संभ्रम नको, आपल्या प्रेक्षकांमध्ये नको म्हणून मी हे सांगत आहे. आता परवा दिवशी आपण बघितलं की 14-14, 15-15 शिट्या घेऊन तो वाटाणा शिजतच नाही. अशा प्रकारे एका अंगणवाडी सेविकेनं तो प्रश्न मुलांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून समोर ठेवला आणि तिला नोकरीतून काढलं होतं, पुन्हा घेतलं. म्हणजे ही संवेदनशीलता महत्वाची प्रशासनातली आणि सरकार आणि एकूण आपल्या व्यवस्थेमधली. परंतु असं आहे की व्यवस्थेमध्ये काम करत असताना शिक्षक संघटनांनी सातत्यानं आग्रह धरलाय की डेटा प्रचंड भूक वाढते. माहिती, प्रत्येक गोष्टीची माहिती लागते. त्यासाठी केंद्र पातळीवर एक डेटा एंट्री ऑपरेटर ठेवायला पाहिजे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये की अभिजित आणि त्यांची टीम जेव्हा शाळेमध्ये गेली तेव्हा मुलांना ही कामं सांगितली जातात, मास्तर मुलांना ही कामं देतात, असं ते अत्यंत नापसंतीच्या सुरामध्ये म्हणतात आहे. म्हणजे आता श्रमप्रतिष्ठा हे शिक्षणातून बिंबवायचं मूल्य आहे आणि श्रमाला प्रतिष्ठा आहे हे दाखवायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी शाळेमध्ये कामं केलेली आहेत, वृक्षारोपण केलेले आहे, खड्डे खोदलेले आहेत, सफाईची कामं केलेली आहेत. आम्ही तर सारून घेण्यासाठी पाणी आणायचो, शेण आणायचो आणि तो एक सोहळा असायचा मस्त. त्या आठवणी अजूनही मर्मबंधातली ठेव असल्यासारखे आम्ही जतन केलेले आहेत. पण ही स्वच्छतेची कामं ह्या मुलांनी नाही करायची, मग कुणी करायची? शाळांना स्वच्छता कर्मचारी नाहीत, स्वतंत्र स्टाफ नाही. ग्रामपंचायती कुठेतरी छोट्या छोट्या शाळांमध्ये वस्तीवर, वाडीवर, तांड्यावर, पाड्यावर, तिथे कुठे माझ्या गावातल्या शाळेमध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी येऊन काम करू शकत नाही रोज उठून स्वच्छतेचं. मग टॉयलेट्स कुणी स्वच्छ करायचे? शाळेचा परिसर कुणी स्वच्छ करायचा? वर्गखोली कुणी स्वच्छ करायची? मुद्दा असा आहे की स्वच्छता कर्मचारी असायला पाहिजे अशी मागणी शिक्षक संघटनांची, आमची शिक्षकांची मागणी आहे, परंतु दिलेले नाहीत कर्मचारी. मग अशा वेळेला मला म्हणजे तुम्ही ज्या निमित्तानं स्कूल ठीक करोच्या निमित्तानं ही चर्चा इथे सुरू केलेली आहे, मला हा आपल्या समोरही एक मुद्दा समोर ठेवायचा आहे की बाबा मग ही कामं करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी असायला पाहिजे, त्याचा आग्रह धरायला पाहिजे. मला अजूनही एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर ठेवायचा की सातत्यानं संघटनांनी मागणी केलेली आहे की रिक्त जागा भरायला पाहिजेत. तर भरायला पाहिजेत रिक्त जागा शिक्षकांच्या. संच मान्यतेच्या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे की बाबा ते अन्यायकारक आहे धोरण. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
याच्याविषयी सातत्यानं शिक्षक, शिक्षक संघटना आवाज उठवत असतात. काही गोष्टी शासनानं मान्य केलेल्या आहेत, काही गोष्टी मान्य केलेल्या नाही. त्याच्याकडं स्कूल ठीक करोच्या नावानं लक्ष वेधलं जात असेल तर या गोष्टींकडे शिक्षक संघटनांनी म्हणजे शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणा, शाळांना सवलतीच्या दरात वीज द्या. म्हणजे आता शाळा स्वच्छता करायची शाळांची, हार्पिक, लायझॉल सारख्या गोष्टी असायला पाहिजेत. त्यासाठी द्यायला पाहिजे की नाही फंड्स, निधी शासनानं, ते दिले जात नाहीये. म्हणजे कुठून आणायचे? शाळा स्वच्छ असायला पाहिजे, सुंदर असायला पाहिजे ही अपेक्षा रास्त आहे. परंतु सर्व ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंच ऐकत नाही, दाद देत नाही. आणि जर शालेय व्यवस्थापन समिती वेगळ्या गटाची असेल आणि ग्रामपंचायत मध्ये बॉडी वेगळ्या गटाची असेल तर तिथे ताण असतात राजकारणाचे, मग शिक्षक भरडले जातात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शासकीय शिक्षण व्यवस्थेची वस्तुस्थिती इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंगाने, भौतिक सोयीसुविधांच्या अंगानं सध्याची काय आहे, कशी असायला पाहिजे, त्याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अकॅडमिक ऑडिट करायला पाहिजे आणि या शाळांच्या सुधारणेच्यासाठी एक रोडमॅप ठरवायला पाहिजे. त्या रोडमॅपच्या इम्प्लिमेंटेशनसाठी एक स्वतंत्र धोरण आखायला पाहिजे. आणि हे धोरण केवळ कागदावर नाही, हे धोरण जमिनीवर इम्प्लिमेंट झालं पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे त्याची. इतकंच माझं म्हणणं आहे. मला एक ज्यांच्यासाठी, ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण इतका सगळा खटाटोप करतो, सध्या आव्हानं खूप आहेत. मराठी शाळांची परिस्थिती आहे, AI सारखं मोठं आव्हान आहे, जिथे नोकऱ्या जी शाश्वती नाहीये. अशी सगळी परिस्थिती असताना झेडपी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी, त्याचं भवितव्य इतकं अवघड असू शकतं पुढल्या काही काळामध्ये. नाही, असं आहे की तुम्ही जे म्हणतायत की भवितव्य जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवघड आहे फक्त, आणि ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अवघड नाही, असं नाहीये. भवितव्याचा विचार जेव्हा करू तेव्हा शिक्षणाचा पट जो आहे तो युगानुकूल असायला पाहिजे, तो कालसुसंगत असायला पाहिजे. जेव्हा दुनियेमध्ये बदल घडतात तर त्या बदलांना प्रतिसाद म्हणून शिक्षणाचं क्षेत्र नसायला पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रांनी समाजातल्या बदलांचं नेतृत्व करायला पाहिजे. आता AI मुळे वेगवेगळे बदल घडू पाहतात आणि या क्षेत्रातले जे नामवंत लोक आहेत ते आपल्याला सांगत आहे की आता समजा मिनल गांगुर्डेंच्या विषयी तुमचा जर सोशल मीडिया प्रेझेन्स असेल, सोशल साईट्सवर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी अपलोड करत असाल, लिहित असाल, किंवा भाऊ जास्कर आहे तर एखाद्या ChatGPT, जेमिनी किंवा मेटा त्यातल्या कोणत्याही AI टूलला आपण विचारलं की यांच्याविषयी मला एक कविता लिहून दे, तर ते कविता लिहून देतं. त्या कवितेला चाल लावून दे, तर ते चाल लावून देतं, चाल, सूर, लय याच्यामध्ये. आणि ते असं संगीतबद्ध कर असं म्हटलं की ते संगीतबद्ध करताना इतकं सुंदर संगीतबद्ध करतं की त्याला माहिती आहे की 7-8 सेकंदात रील्स बदलतात, ते 5 ते 6 सेकंदात म्युझिक ट्रॅक बदलतं. तुमच्या अंगावर, माझ्या अंगावर कोणते कपडे चांगले दिसणारे, कोणत्या कटिबंधात राहता तुम्ही, हे सगळं AI मुळे जग प्रचंड, आता या निमित्तानं चर्चा होतेच आहे. तर बँकिंगचं सगळं सिस्टीम बदलणार आहे, बँकांचं म्युझियम होणार आहे. हे सगळे होणारे बदल जे आहे त्याबद्दल आपण शिक्षकांना अवगत करायला पाहिजे. त्यासाठी ताकदीचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आखायला पाहिजे, ताकदीचे अकॅडमिक इनपुट द्यायला पाहिजे शिक्षकांना. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम करायला पाहिजे. आपण स्वच्छ पाणी मिळत नाही, किचन शेड नाही आणि टॉयलेट्स नाही, इथेच अडकून पडलेलो आहे. आपण कधी स्मार्ट क्लासरूम करणार आहे? त्याच्यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड वर्गात बसायला पाहिजे, वायफाय कॅम्पस करायला पाहिजे. शिक्षकांनाही आपण त्या दर्जाचं, मी मगाशी म्हटलं तसं, उत्तम प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आणि हे जिल्हा परिषदेच्या शाळांना नाही, हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पण नाही आहे. जर असेल तर ते टूल कसे वापरायचे हे माहित नाही आहे. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तर कोणी शिकवलं जात आहे, बीएड अकॅडमिक क्वालिफिकेशन अजिबात नाहीये. म्हणून माझं म्हणणं आहे की अकॅडमिक ऑडिट करा त्यांचं. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्ही 100 प्रश्न विचारता, परंतु अभिजित दिपके आणि त्यांची टीम इंग्लिश मिडियम मध्ये गेली का? तिथलं स्वच्छतागृह बघितलेत का? तिथे वीज आहे का? तिथे मुलांना काय सुविधा हव्या आहेत त्या आहेत का?
मला माहित नाही बरं का, म्हणजे गेले असतील, परंतु म्हणजे माझं जेवढं आकलन सांगतंय, निरीक्षण सांगतंय, मी जेवढं बघितलेलं आहे, ते गेलेलं नाहीये तिथं. ती मुलं आपली नाहीये. त्या मुलांना दर्जेदार शिक्षण नको आहे. त्या मुलांना चांगल्या भौतिक सोयी सुविधा नको आहे. हा, नामवंत शाळांमध्ये ज्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून आपण 60-70 हजार रुपये देतो, त्या मुलांचा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हा अधिकार नाहीये. चांगलं वसतिगृह असायला पाहिजे, तिथं खेळती हवा असायला पाहिजे, उबट कुबट वास नको, टॉयलेट चांगले असायला पाहिजे. म्हणजे गेले असतील तर मला दुरुस्त करा, म्हणजे अभिजित दिपे त्यांची टीम. तुमचं म्हणणे अभिजित दिपकेनी झेडपी बरोबर इतरही शाळांची अशीच सर्व पाहणी व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या, म्हणजे हे मी अभिजित दिपके जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये याचं स्वागत करतोय. मी माझ्या सोशल साईट्सवर त्याचं स्वागत करणाऱ्या पोस्ट लिहिलेल्या आहेत. परंतु मी याचाही आग्रह धरत आहे की स्कूल ठीक करो याची दिशा काय असायला पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे आणि उत्तम दर्जाच्या फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक विद्यार्थ्याचा या देशातला अधिकार आहे ना. कारण आपण घटनेतलं कलम 21 काय सांगतं, प्रतिष्ठा संपन्न जगण्याचा अधिकार या देशातल्या सगळ्या नागरिकांना आहे. आणि मग शिक्षण हक्क कायदा का आला, उन्नीकृष्णन केस जी 1991-93 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिला की शिक्षणाच्या अधिकाराच्या शिवाय समानतेनं जगण्याचा, प्रतिष्ठा संपन्न जगण्याचा अधिकार अपूर्ण आहे. आणि मग शिक्षण हक्क कायद्याने ही 11 मानकं आणली, ज्याच्यामध्ये उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण. काय झालं त्याचं? म्हणून माझं म्हणणं आहे की पुन्हा पुन्हा मी मागणी करतोय की इथल्या प्रत्येक मुलाला, जे जिल्हा परिषदेच्या शाळेत येत आहे, जे अनुदानित प्राथमिक शाळेत जात आहे, जे अनुदानित विद्यालयांमध्ये जात आहे, जे विना अनुदानित इंग्लिश माध्यमाच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळांमध्ये शिकतंय, या सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे दोन्हीही, दर्जेदार सुविधा आणि दर्जेदार शिक्षण, हा अधिकार आहे मुलांचा. तर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणालात की प्रशासनाचं कशा प्रकारे झेडपी किंवा इतर शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. पण मला विचारायचंय की हे का होत आहे? प्रशासनाला ओव्हरऑलच शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्थेकडे तितकं गांभीर्याने का पाहावं असं वाटत नाही? किंवा त्यांच्या दूरदृष्टीमध्ये अडचण आहे की मुळात की भ्रष्टाचार किंवा इतर काही कारण आहे? तुमचं त्याच्याकडचं पाहण्याचं काय अप्रोच आहे? नाही, आता ह्या सगळ्या दर्जेदार सोयी सुविधा मिळत नाहीये. याच्यासाठी एक महत्वाचं कारण असं आहे की इथल्या शालेय शिक्षणामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोठारी कमिशन 64-66 साली आलं आणि 68 साली त्यांच्या शिफारसी आल्या, धोरण आलं. त्यांनी सांगितलं होतं की शिक्षणावर 6% खर्च व्हायला पाहिजे जीडीपी. आता तो किती टक्के होतोय हे गुगल करून बघितलं तरी मिळेल, किंवा एआय टूलला, चॅट जीपीटी किंवा जेमिनी किंवा कोणाला विचारलं तरी आपल्याला लक्षात येईल. मग हे असं का होतंय? हे प्रश्न धोरणकर्त्यांना, हे प्रश्न या क्षेत्रातल्या जाणकारांनी सरकारांना विचारायला पाहिजे. मी तर एक शिक्षक माणूस आहे, मला हे दिसतंय की जे जेवण बनलेलं आहे ते चवदार नाही आहे, ते रुचकर नाही आहे. माझ्या ताटात जे वाढलेलं आहे, हॉटेलमध्ये मी जेवायला बसलेलो आहे, तर मग मी वेटरला प्रश्न विचारून उपयोग नसतो. ते जे, किंवा खानसाम्याला जाऊन किंवा कुकला जाऊन किचनमध्ये त्या हॉटेलच्या मालकाला विचारायला पाहिजे ना मी. आणि सरकार मायबाप आहे, त्यांना हे प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्याच्यामुळं भ्रष्टाचार आहे का, हे आहे का, त्याच्याबद्दल मला काही मला मत नाहीये. काही गोष्टी उघड गुपित असतात. त्याच्यामुळे मला इतकंच आपल्या समोर सांगायचंय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आपल्याला हे सांगितलं की शिक्षणावर 6% खर्च व्हायला पाहिजे. जे 68 साली आलेलं धोरण आहे ते सांगतं 6% खर्च व्हायला पाहिजे, आणि 2020 साली आलेलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे धोरण आहे ते पण म्हणतं 6% खर्च व्हायला पाहिजे. आमची मुलं शिकतात आहे, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण असायला पाहिजे, ते मिळत नाहीये. का मिळत नाहीये? दर्जेदार सुविधा का मिळत नाही? शिक्षणावरचा खर्च वाढवायला पाहिजे. शिक्षकांना केवळ शिकवू दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू मिनलजी की शिक्षकांना आंदोलन कशासाठी करायला लागतं माहितीये? ज्या शिक्षकांनी वर्गात शिकवायला पाहिजे त्यांना, आम्हाला शिकवू द्या हे म्हणण्यासाठी आंदोलन करायला लागतंय. आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या. मुलं वर्गात येत आहेत शिकण्याच्या अपेक्षेनं, पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हवंय आणि शिक्षकांना शिकवायचं आहे.
त्याच्यासाठी शिक्षकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागतंय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गावखेड्यामधल्या लोकांना असं वाटतं की हे शिक्षक इकडे तिकडे सारखं पळत बसतात आहे, जात बसतात ते शाळेबाहेर. त्यांना बोलवलं जाते, सरकार बोलवतंय, प्रशासन बोलवतंय. माहितीचे अहवाल द्या, आज आत्ता ताबडतोब द्या. माहितीचा वार शनिवार केला आम्ही, परंतु सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सकाळी पहाट झाल्यापासून तर शिक्षक झोपी गेल्यानंतरही मुख्याध्यापकांना माहिती मागवल्या जाणारे अहवाल येतात, एक्सेल सीट येतात, लिंक येतात, ऍप येतात, अपलोड करायला सांगितलं जातं, आत्ता ताबडतोब करा असं सांगितलं जातं, कारवाई होईल असं सांगितलं जातं. शिकवलं नाही म्हणून कारवाई नाही, माहिती दिली नाही म्हणून कारवाई. याच्या इतकं दुर्दैव असूच शकत नाही की आमची धोरणं नापास झाल्याचं लक्षण आहे सगळे. हे काय आहे? म्हणून मी म्हटलं की प्राधान्यक्रम शिक्षण असायला पाहिजे, तो उरलेला नाहीये. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून म्हणजे समाजानं ह्या समाजाच्या शाळा, जनतेच्या शाळा वाचवण्यासाठी काय झालं तुम्हाला मी एक सांगू. आमच्यात काही कुचीर लोक आहेत, काम चुकार लोक आहेत शिक्षकांमध्ये. हा, ते काम करत नाही पण सगळ्या शिक्षक समूहाची बदनामी करतात. यांना खरं म्हणजे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, या शिक्षकांवर कारवाई करायला पाहिजे जे नेमून दिलेलं काम करत नसतील तर. पण नेमून दिलेलं काम करता येऊ नये इतकी वाईट परिस्थिती निर्माण केली त्यांचं काय. त्यामुळे वेळापत्रक दिलेलं आहे शिक्षण हक्क कायद्यानं की इथे म्हणजे 200 दिवस शाळा चालतील 1ली ते 5वीच्या, आणि 220 दिवस कमीत कमी 220 दिवस शाळा 6वी ते 8वीच्या चालतील. म्हणून म्हटलं की तुमचा कॅमेरा एक महिनाभर 2 शिक्षक शाळांमध्ये नेऊन लावा आणि तिथले चार्ज असलेले शिक्षक आहे त्यांना खरोखर शिकवता येते का, मुलांना शिकवण्याला वेळ मिळतोय का. अनेक शिक्षकांना वैताग वाटतो की मुलं शिकण्याच्या आशेने येतात, पालक आणून शाळेमध्ये बसवतात आणि आम्ही त्यांना शिकवू शकत नाही, आम्हाला शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. का तर ही अशैक्षणिक कामं जी आहेत त्यांचा भुंगा इतका मनाला गुरतडत असतो आणि त्या अशैक्षणिक कामांच्या चक्रव्यूहामध्ये गुरफटलेला शिक्षक अभिमन्यू झाले. म्हणजे एका बाजूनं प्रशासन काम देत आहे, इतकी काम आहेत की अदृश्य भिंती उभ्या केलेल्या आहेत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मध्ये, शिकवताच येणार नाही इतकी भीषण स्थिती आहे. दुसऱ्या बाजूला पालकांना असं वाटतं, माध्यमांना असं वाटतं, गावकऱ्यांना असं वाटतं, तरुणांना असं वाटतं की हे शिक्षक शिकवत नाहीत म्हणून गुणवत्ता नाही, म्हणून आमच्या शाळा चांगल्या नाही, म्हणून आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही. पण सरकार शिकवू देत नाही, सरकारची धोरणं शिकवू देत नाही, हे मात्र दाबून दडपून ठेवलेलं, लपून ठेवलेलं आहे. आणि मग त्यांना एवढा पगार मिळतो ना या शिक्षकांना, यांनी शिकवलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की हे नीट येऊन समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि स्कूल ठीक करोच्या निमित्तानं आपण ही जर चर्चा करत असू तर स्कूल ठीक करो हे केवळ स्वच्छतागृह ठीक करो, किचन शेड ठीक करो, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि ती व्यवस्था ठीक करो म्हणून स्कूल ठीक होणार नाही. इथल्या मुलांना जगाच्या बाजारात दिलं जाणारं सर्वोत्तम शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तेव्हा ते भविष्याला आपल्या आकार देऊ शकतील, तेव्हा ते या स्पर्धेच्या याच्यामध्ये टिकून राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करायची असेल तर त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण, उत्तम 21व्या शतकातली जी कौशल्य आहेत, लाईफ स्किल्स आहेत, म्हणजे समस्या सोडवणं असेल, निर्णय घेणं असेल, ताणतणावांचं व्यवस्थापन करता येणं असेल, आणि दर्जेदार शिक्षण आलं की चिकित्सक विचार येतो. चिकित्सक विचार आला की ते आपल्या आयुष्याकडं, भविष्याकडं. माझं एक लाडकं मत आहे, आम्ही चौकोन त्रिकोण शिकवतो, दृष्टिकोन मिसिंग आहे सध्याच्या शिक्षणात. तो दृष्टिकोन देणारं शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या याच्यामधून, आता मला सांगा त्या एफडीएचं रजिस्ट्रेशन करायचंय, आज एक कार्यशाळा होती, गेला ना शिक्षकांचा वेळ. स्वतंत्र अस्तित्वात आणा यंत्रणा, चांगलं जेवण द्या मुलांना, पोषण होईल म्हणजे शिक्षण देऊ. तुम्हाला हे बीएलओची कामं करायचे, सुशिक्षित बेरोजगार आहे खूप, ढिगाणं पडलेत समाजात, त्यांना हाताला काम नाहीये, नैराश्यानं ग्रस्त आहे ते, त्यांना तात्पुरता हायर करा ना. बीएलओ पासून सगळी निवडणुकीची ही जी काही सगळी मतदार यादी आणि सगळी कामं आहे
देऊन आपण त्यांना वेगवेगळी सर्वेक्षण करायचे आहेत. का तुम्हाला शिक्षकच लागतात? का अंगणवाडी सेविकाच लागतात? या बेरोजगारांना आपण ही कामं देऊ, कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती करू. शाळेमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पाहिजे, एक लॅपटॉप द्या, इंटरनेटचं कनेक्शन द्या. शाळा मुलांच्या शिक्षणासाठी आहेत, त्या डेटा सेंटर नाहीत. माहिती पुरवणारे अहवाल भरणारे शिक्षक कर्मचारी नाहीत. शिक्षक हे शासनानं नियुक्त केलेला असा कर्मचारी आहे की देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना, देशाचं भविष्य चार भिंतीच्या आत घडतं, आकाराला येतं, त्यांच्यासोबत तन मन धनानं काम करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक आहे. शिक्षणाचं काम निगुतीचं काम आहे. म्हणजे जर समजा एखादी चांगली रेसिपी बनवायची असेल, तर ती रेसिपी खूप वेळ देऊन मन लावून निगुतीनं करायला लागते. माझी आई हुलग्याच्या पिठाची शेंगुळे बनवायची. त्याला जिलबी म्हणतात, ते चुकीचं आहे, ते जिलबी नाही, शेंगुळेच म्हणायला पाहिजे. तर ती इतकं ती पीठ मळायची व्यवस्थित, त्याची केमिस्ट्री जमली पाहिजे, ते व्यवस्थित झाले पाहिजे, त्याची चव चांगली झाली पाहिजे. त्याची शिक्षणाच्या कामाचं सुद्धा असंच आहे. ते जर रेसिपी चांगली व्हायची असेल तर ते निगुतीनं करायचं काम आहे, रिकाम्या डोक्यानं करायचं काम आहे. जर अशैक्षणिक कामांच्या या सगळ्या धबाडग्यामध्ये शिक्षकांचा मन आणि मेंदू डोकं रिकामं नसेल तर शिक्षणाचं काम जे आहे, शिकवण्याचं काम जे आहे, ती मानस प्रक्रिया आहे. मेंटल हेल्थ जर शिक्षकांची नीट नसेल तर ते कसं चांगलं काम करू शकतील? आणि म्हणून हे निगुतीनं करायचं काम जे आहे ते निगुतीनं करण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्हायचं असेल तर शिक्षणावरचा खर्च वाढवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांना केवळ शिकवण्याचं काम द्यायचं असेल तर शाळा आणि एकूण शिक्षण व्यवस्थेचा मुलांचं शिक्षण हा प्राधान्यक्रम असायला पाहिजे. तरच आपली मुलं चांगली शिकतील आणि भविष्याकडे बघण्याची नजर, दृष्टिकोन त्यांना तितकी गुणवत्ता ज्ञानाच्या अंगानं ते मिळवतील. त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. माझी आई असं म्हणायची, ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं. आज मूल जे आहे त्याच्यासाठी शिक्षण आणि शाळा नावाचं लुगडं आहे, पण ते उघडं पडू नये याच्यासाठी धोरणांच्या पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. नक्की सर, धन्यवाद. बाहेर जरी शिक्षकांवर प्रचंड टीका होत असली पण तरी प्रत्यक्षात शिक्षक देखील या व्यवस्थेचा बळी आहे आणि तो सर्वाधिक भरडला जातोय असं साधारण या सगळ्या पातळीवर दिसतंय. अगदी तुम्ही जे सांगितलं ते इतकं महत्वाचं आहे की समाजाला हे दिसत नाही. म्हणजे हे जे काही अदृश्य अडथळे शिकवण्याच्या मार्गातले ते दिसत नाही. मग समाजाला असं वाटतं की यांना एवढा पगार दिलाय, म्हणजे पगाराची चर्चा करतात बरं का हे आमदार बिमदार मंडळी. माध्यमही ते चवीनं चघळत असतात, म्हणजे अपवाद आहेत त्याला सन्माननीय. परंतु हे सगळं काय आहे हे कळत नाही आणि मग शिक्षक गुन्हेगार झालेत. आणि मग हे शिक्षक आहे ना, जाऊ द्या, यांना ह्या असंच पाहिजे, म्हणजे सामाजिक गुन्हेगार बनवलेत. आणि जनतेच्या शाळा जनतेनं वाचवण्यासाठी पुढे यायला पाहिजे. मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चला काय काय दुरुस्ती करण्याची गरज आहे, आपण दुरुस्ती करू, असं गावोगावी शिक्षणप्रेमी नागरिकांनी शाळेमध्ये यायला पाहिजे. काय बिघडलंय, काय तुमच्या अडचणी काय आहेत, मग आम्हाला असं वाटतं की मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षक तुम्ही सांगा काय अडचणी आहे तुमच्या. मग शाळा हे असं ठिकाण आहे, असा संगम व्हायला पाहिजे तिथे की बालक, पालक, शिक्षक, गावकरी यांनी एकत्र येऊन मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, तो मळा फुलवण्यासाठी काम करायला पाहिजे. ते पीक चांगलं मोप आलं पाहिजे, चांगलं आलं पाहिजे पीक, ते जोमदार आलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण इथे शिक्षकांना शानकाम्या करून ठेवलेलं आहे, त्यांना शिकवता येत नाहीये आणि समाजाला असं वाटतं की शिक्षक शिकवत नाहीये, हे काम चुकार आहे. म्हणजे इथे गोची शिक्षकांची झालेली आहे आणि त्यांचं प्रतिमाभंजन करून ठेवलेलं आहे सगळ्या बाजूनं. म्हणून आता या शाळा अडचणीत असतील तर येऊ द्या, कारण हे शिक्षक अडचणीत आले पाहिजे असं समाजाला वाटतं. पण समाज म्हणजे ते नाही का, माझ्या कपाळाचं कुंकू पुसाव, म्हणजे ते प्रतीक म्हणून तुम्ही घेऊ नका, जरा ते ग्रामीण भागातली एक म्हण आहे म्हणून घ्या. माझ्या कपाळाचं कुंकू पुसायला लागलं तरी चालेल, पण सवत रणकी झाली पाहिजे.
हम्म. अशी जुनी म्हण आहे. म्हणजे कपाळाचं कुंकू म्हणजेच म्हणजे हे असं नाहीये, हम्म. पण समाजाला असं वाटायला लागलंय. त्याची जबरदस्त किंमत आपल्याला भविष्यात मोजावी लागणार आहे. कारण जर एकदा खाजगीकरण झालं, या शाळा बंद झाल्या, घरापासून शाळा दूर गेल्या, बंद जर झाल्या भविष्यामध्ये, तर मुलींचं शिक्षण थांबेल. त्या मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडतील आणि बाहेर पडल्या की त्या बालकामगार होतील, शेतामध्ये जातील, तिथे त्यांचे लग्न लावून दिले जातील. आपण पाहिलं कोविडमध्ये काय झालं. आणि मग अकाली मातृत्वाचे भोग पुन्हा या मुलींच्या नशिबी येणार ना. नवी सामाजिक समस्या निर्माण होणार ना. आणि मुलांना, आता तुम्हाला मी एक सांगू, एक मुद्दा सटकला. अर्धसाक्षर पिढी पुढे जाते गुणवत्तेच्या अंगानं. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या पालकांची पेईंग कॅपॅसिटी आहे म्हणून ते खाजगी क्लासेस लावतात, पण या मुलांना खाजगी क्लासेस लावायची तेवढी पेईंग कॅपॅसिटी, तेवढी ऐपत नाहीये ना आर्थिक, शासकीय शाळांमध्ये येणाऱ्या. तुम्ही ज्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जातात मुलं ग्रामीण भागातले, आणि ज्यांना खाजगी ट्युशन्स नाही, त्यांना बघा लिहिता येतं का, वाचता येतं का, गणिती क्रिया करता येतात का. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, मी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा तिरस्कार करत नाही. एक हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे समाजामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या शासनाच्या शाळा आहेत, सरकारी शाळा, आणि याची जबाबदारी आपली सगळ्यांची मिळून आहे. हातात हात घालून सगळ्यांनी, म्हणजे गावाने किंवा अभिजित दिपके सारख्या लोकांना जे वाटतं की स्कूल चांगलं असायला पाहिजे, त्या निमित्तानं मला सगळ्यात मोठी उपलब्धी अशी वाटते की जे शिक्षणाचं क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे परंतु अत्यंत दुर्लक्षित होतं, ते आता चर्चेच्या, समाजाच्या चर्चा विषयाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. म्हणून मी या सगळ्या चर्चेचं आणि त्या सीजेपी आणि त्या सगळ्या टीमचं, शाळेत येणाऱ्यांचं स्वागत करतो शिक्षक म्हणून. परंतु आपण सगळे मिळून शाळा चांगली करायला पाहिजे. शिक्षक काय गुन्हेगार नाही, त्यांच्याशी सौजन्यशील व्यवहार असायला पाहिजे. ज्या सूचना द्यायच्या आहेत, मला एक सांगा, घरामध्ये, ज्या घरामध्ये असं शिक्षकांच्या विषयी मुलांच्या समोर वाईट बोललं जातं, त्या पालकांच्या नजरेतून शिक्षक उतरलेलेच असतात, परंतु विद्यार्थ्यांच्या नजरेतून उतरतात, तो आदर कमी होतो. आणि अशा पद्धतीनं जर शिक्षकांच्या विषयी वाईट बोललं जात असेल, तर त्यांच्याकडून शिकण्याची इच्छाच मुलांची राहणार नाही. बरोबर. त्यामुळे शिक्षकांचं प्रतिमाभंजन करण्याच्या ऐवजी आपण शाळा दुरुस्त करायला पाहिजे, सगळ्या अर्थानं, सर्व अर्थानं. आणि शिक्षणासारखं संवेदनशील क्षेत्र आहे, त्याच्यावरची गुंतवणूक वाढवायला पाहिजे. नक्की सर, थँक्यू. तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली आणि खऱ्या अर्थाने काय परिस्थिती आहे शिक्षक, विद्यार्थी, झेडपी शाळा किंवा एकंदरीत शिक्षण व्यवस्थेविषयी, त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. तुम्ही या ठिकाणी चर्चेसाठी मला निमंत्रित केलं आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं मन मानस काय म्हणतंय ते सांगण्याची, समाजाच्या समोर ठेवण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी एनडीटीव्ही मराठीला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. थँक्यू सर.